कालच्या धक्काबुक्कीच्या नंतर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा एकदा आमने सामने। जिरांगे आणि हाकेंची एकमेकांवर आगपाखड। मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावरती शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीने काम करण्याचं आश्वासन। मालवणचा पुतळा उभारत असताना भ्रष्टाचार करून लोकसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटले। ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचा आरोप। मोदींच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी डीपीडीसीचा निधी वापरल्याचा दावा। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजूनही जन्माला यायचा आहे। मोहोळच्या सभेमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे कान टोचले। दंगली घडवून निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचा हल्लाबोल। उमेदवार जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही। श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कान उघाडणी। महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच चव्हाट्यावर। विधानसभेत भाजपचा सुपडा साफ होणार। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं भाकीत। महाविकास आघाडीसाठी प्रचार करण्याचा शब्द। आमच्या सोबत या, मंत्रिपद देतो। आठवलेंची आंबेडकरांना ऑफर। तर 12 जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना गडकरींकडून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा। शिर्डीच्या साईबाबांना 12 लाख रुपये किमतीचा हिरे जडित मुकुट अर्पण। दानशूर भक्तानं नाव मात्र गुपित ठेवलं। चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय। अश्विननं घेतल्या 6 विकेट्स तर जडेजानं 3। 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 1-0 अशी आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।